रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संभाजीनगरच्या महायुतीच्या जागांचा तिढा हा आज सुटण्याची शक्यता आहे। आज म्हणजेच रामनवमीच्या दिवशी दोन्ही नावांची घोषणा होणार असल्याची माहिती मिळते। सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांचे नाव आता आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सिंधुदुर्गातून राणेंना उमेदवारी दिली तर तिथे विनायक राऊत यांचं आव्हान असेल, तर भुमरेंना उमेदवारी मिळाली तर मावियाचे चंद्रकांत खैरे यांच्याशी लढत होणार आहे। आणि या संदर्भात आणखी तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। गणेश, दोन महत्त्वाच्या जागा आहेत, अजूनही तिढा कायम आहे, अजूनही उमेदवारांची नावं निश्चित झालेली नाहीयेत, मात्र आजचा मुहूर्त या दोन नावांना मिळण्याची शक्यता आहे, काय नेमकी माहिती कळतेय? अनुभव नक्कीच 19 तारीख ही खरं तर शेवटची तारीख आहे अर्ज भरण्यासाठी आणि यासाठीच कुठेतरी आज या दोन्ही नावांची आहे ती घोषणा होण्याची शक्यता आहे। आणि विशेष करून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली, कारण की उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील इच्छुक आहेत। यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची नागपूर, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी बैठका आहेत त्या पार पडलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी कोणाला उमेदवारी द्यायची आणि हा प्रश्न होता। आणि त्यानंतर आता नारायण राणे यांचं नाव आघाडीवर असून नारायण राणेंच्या नावांची घोषणा आज होईल आणि त्यानंतरून 19 तारखेलाच नारायण राणे आहेत ते उमेदवारी अर्ज देखील ते भरतील असं देखील सूत्रांकडून सांगितलं जात आहे। मात्र किरण सामंत यांनी देखील आहे ते उमेदवारी अर्ज आहेत ते घेऊन ठेवलेले आहेत। त्यामुळे जरी आता नारायण राणेंचं नाव घोषित झाल्यावर किरण सावंत बंड करतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। ठीक, गणेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या घडामोडींवर तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।